नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, मराठी व्याकरणाशी संबंधित एकूण 50 प्रश्नांचा संच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। या अगोदर पण आम्ही असे मराठी व्याकरणाशी रिलेटेड संच तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हा पण एक व्हिडिओ आहे। ठीक आहे, तर आठवणीत राहू दे की जसं मी नेहमी सांगतो तुम्हाला की जे काही प्रश्न आम्ही इथं मराठी व्याकरणाचे घेत आहोत ते सर्वच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांमधील आहेत। हा प्रश्नसंच सोडवत असताना तुम्ही ही एक ऑनलाईन टेस्ट आहे असं समजून या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कंटाळवाणा वाटणार नाही। आता प्रश्नसंचाला सुरुवात करण्या अगोदर महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडा, म्हणजे तुम्ही आमच्यासोबत जुळले जाल। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया हा संच। या प्रश्नसंचातील हा पहिला प्रश्न दिलेल्या वाक्यसमूहातून जळत्या घराचा पोळता वासा या म्हणीचा अर्थ शोधून काढा। पर्याय आहेत, अंबरच्या आयुष्याचे पूर्ण नुकसान झाले, घरात बाहेर सर्वत्रच त्याला त्रास होत आहे, अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्याने प्रयत्न केला आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही। तर जळत्या घराचा पोळता वासा या म्हणीशी सुसंगत कोणते उदाहरण आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्याने प्रयत्न केला। हे उदाहरण या म्हणीशी मिळतं जुळतं आहे। दुसरा प्रश्न आहे, उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा डॅश हा अलंकार होतो। कोणता अलंकार होतो? अपनहुती अलंकार होतो। जेव्हा उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे समजले जाते तेथे अपनहुती अलंकार असतो। ठीक आहे। प्रश्न तिसरा, पापात्मके पापे नरका जाईजे हे उदाहरण डॅश प्रयोगाचे आहे। कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे हे? प्राचीन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे। प्राचीन कर्मणी, पापात्मके पापे नरका जाईजे। पुढील प्रश्न आहे, क्रिया विशेषण अव्ययेही क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात, क्रिया विशेषण विकारी असतात, एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतात। तर यासंबंधी योग्य पर्याय आपल्याला इथं निवडायचा आहे। कोणता पर्याय इथं बरोबर असेल? पर्याय क्रमांक 3 अ आणि ब बरोबर आहेत, म्हणजे क्रिया विशेषण अव्ययही क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात आणि क्रिया विशेषण विकारी असतात, परंतु हे जे तिसरं विधान आहे ते चुकीचं आहे। पुढील प्रश्न आहे, काकांनी मला जत्रेतून एक चेंडू आणला व आईने बाहुली आणली या वाक्याचा प्रकार सांगा। कोणत्या प्रकारातील हे वाक्य आहे? संयुक्त वाक्य आहे हे। काकांनी मला जत्रेतून एक चेंडू आणला व आईने बाहुली आणली हे संयुक्त वाक्य आहे। हल्ली सज्जन मित्र मिळणं कठीण झाले आहे, यातील अधोरेखित शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा। तर अधोरेखित शब्द हे कोणत्या विशेषण प्रकारातील आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे। कोणत्या प्रकारातील आहेत? नामसाधित विशेषण, नामसाधित विशेषण। पुढील प्रश्न आहे, खालील म्हण पूर्ण करा। स्त्रीच्या मागोमाग डॅश येतो, स्त्रीच्या मागोमाग ग येतो। तर ही म्हण आहे, स्त्रीच्या मागोमाग ग येतो। खालील वाक्य कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे। तर हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? कर्तरी प्रयोगातील हे वाक्य आहे। कर्तरी प्रयोगाचे हे वाक्य आहे। बघा वाक्य काय आहे? पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे। नकारार्थी वाक्यात रूपांतर करा। गुणेशचे चित्र खराब आहे। आता हे वाक्य आपल्याला नकारार्थी केल्यानंतर कसे मिळेल या संबंधीचा योग्य पर्याय निवडायचा आहे। पर्याय बघा, गुणेशचे चित्र चांगले नाही, गुणेशचे चित्र बरे आहे, गुणेशचे चित्र साधारण नाही, गुणेशचे चित्र वाईट नाही। बघा वाक्य आहे, गुणेशचे चित्र खराब आहे, तर याचं नकारार्थी वाक्य कोणतं असेल? तर बरोबर उत्तर आहे, गुणेशचे चित्र चांगले नाही।
पुढील प्रश्न आहे, खालील पर्यायातून विसंगत जोडी ओळखा. विसंगत जोडी आपल्याला बाजूला काढायची किंवा निवडायची आहे. बघा, पर्याय आहेत, चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे खोड्या करून पुन्हा स्वतःच आरडाओरड करणे. चोरावर मोर म्हणजे एका चोरापासून वस्तू उपटून नेणारा सवाई. चोराला सोडून संन्याशाला सुळी. खऱ्या अपराधाला शिक्षा करणे. चोराच्या मनात चांदणे. वाईट कृत्य उघडकीस येईल म्हणून भीती वाटणे. आपल्याला उत्तर मिळालं असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चोराला सोडून संन्याशाला सुळी. तर खऱ्या अपराधाला शिक्षा करणे हा या म्हणीचा अर्थ होत नाही. पुढील प्रश्न, संस्कृत शब्दात बदल होऊन आलेल्या शब्दांना डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? तद्भव म्हणतात. काय म्हणतात? तद्भव. खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. हा जो प्रतिवर्षी जो सामासिक शब्द आहे त्याचा प्रकार कोणता? त्याचा प्रकार आहे अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समास. खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता? दंत तालव्य वर्ण तो आहे ज. बघा, पुढील प्रश्न आहे, विसंगत जोडी ओळखा. पर्याय आहेत, कास धरणे, मोठ्याच्या आश्रयाला जाणे, कोंबडे झुंजविणे, भांडण लावून मजा पाहणे, कळा पालटणे, रूप पालटणे, कणिक तिंबणे, डोके दुखू लागणे. तर विसंगत जोडी कोणती? तर येथे आहे पर्याय क्रमांक 4, कणिक तिंबणेचा अर्थ डोके दुखू लागणे असा होत नाही. पुढील प्रश्न आहे, पगार हा जो शब्द आहे तो कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? कोणत्या भाषेतील शब्द आहे पगार? तो आहे पोर्तुगीज. पोर्तुगीज शब्द आहे पगार. बघा, पुढचा प्रश्न आहे, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत या वाक्यातून कोणता अर्थ प्रकट होतो? कोणता अर्थ प्रकट होतो? व्यंग्यार्थ. कोणता? व्यंग्यार्थ. पुढील प्रश्न, पर्यायी उत्तरातील शब्दगटातून विरुद्धार्थी शब्दजोडी कोणती ते ओळखा. कोणती विरुद्धार्थी शब्दजोडी आहे? अश्ववाजी, हय घोडा, अनुज अग्रज की वारू तुरुंग. कोणती आहे? ती आहे पर्याय क्रमांक 3, अनुज अग्रज. पुढील प्रश्न आहे, मवळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? मवळी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता असेल? तो आहे मस्तक. मवळी म्हणजे मस्तक. पर्यायी उत्तरातून खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी शब्द पाहिजे आपल्याला विधायक या शब्दासाठी. कोणता असेल विधायकचा विरुद्धार्थी शब्द? तो आहे विध्वंसक. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. तिने भिकाऱ्याला पैसा दिला हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या प्रकारातील आहे? कोणत्या प्रकारातील आहे? तिने भिकाऱ्याला पैसा दिला. हे आहे द्विकर्मक वाक्य. द्विकर्मक क्रियापद प्रकारातील हे वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, संधी सोडवा. सदाचार हा संधी आपण कसा सोडवू? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, सत प्लस आचार सदाचार. पुढचा प्रश्न, हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते या वाक्यातील विधेय विस्तार कोणते? ठीक आहे, विधेय विस्तार आपल्याला इथं निवडायचा आहे दिलेल्या पर्यायातून. कोणता असेल? ते आहे हवा कोंदट असल्यास. दिलेल्या वाक्यातील हवा कोंदट असल्यास हे जे वाक्यांश आहे ते विधेय विस्तार आहे. ठीक आहे. खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता? दिलेल्या पर्यायातून आपल्याला पूर्णाभ्यस्त शब्द निवडायचा आहे. कोणता असेल? तो आहे पुन्हा पुन्हा किंवा पुन्हा पुन्हा. पुढील प्रश्न, वाक्य संश्लेषण करा. वाक्य संश्लेषण करा. बघा, वाक्य आहे, त्या वृद्धाला आता कोणतीही इच्छा राहिली नाही. याचं आपल्याला काय करायचं? संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडायचं आहे. तर कोणता पर्याय बरोबर आहे? तो वृद्ध स्वेच्छा आहे, तो वृद्ध निरीच्छा आहे, तो वृद्ध सकाम आहे की तो वृद्ध निष्कांचन आहे? कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2, तो वृद्ध निरीच्छ आहे. त्याला इच्छा राहिली नाही म्हणजे तो निरीच्छ आहे.
पुढील प्रश्न आहे, पर्यायी उत्तरातून खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते सांगा. मी खात्रीने पास होईल. मी खात्रीने पास होईल हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? विद्यार्थी आहे. पुढील प्रश्न आहे, माझे पुस्तक. माझे पुस्तक शब्दातील माझे हा शब्द डॅश आहे. तो आहे सार्वनामिक विशेषण. माझे हा जो शब्द आहे या वाक्यातील किंवा शब्दातील तो सार्वनामिक विशेषण आहे. खालील वाक्य हे कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे? विशेषण वाक्य आहे. कोणता वाक्य आहे? विशेषण वाक्य. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. बघा पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेले वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे? संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील वाक्य आहे? वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला. हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे? हे आहे परिणामबोधक. कोणतं? परिणामबोधक. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला. पुढचा प्रश्न, खालील म्हण पूर्ण करा. संग तसा रंग. बघा पुढील प्रश्न आहे, सूर्य अस्ताला गेला याचा व्यंग्यार्थ कोणता? यासंबंधी काही विधानं दिली आहेत. संध्या स्नानाची वेळ झाली. अभ्यासाची वेळ झाली. चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली. गुरे घरी नेण्याची वेळ झाली. तर यासंबंधी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर कोणता पर्याय बरोबर आहे? सर्व चूक, सर्व बरोबर, फक्त अ आणि ब आणि फक्त अ ब चूक. कोणता पर्याय बरोबर आहे? ते पर्याय क्रमांक 2, सर्व विधाने बरोबर आहेत. म्हणजे सूर्य अस्ताला गेला याचा व्यंग्यार्थ व्यक्त करणारी ही चारही वाक्ये बरोबर आहेत. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न आहे, प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. या वाक्याचा काळ ओळखा. कोणत्या काळातील हे वाक्य आहे? हे वाक्य आहे रीती वर्तमान काळ. कारण इथं काय म्हणत आहे? लाडू खात असते. ठीक आहे. पुढील प्रश्न, बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? कोणत्या प्रकारातील आहे? हा आहे प्रत्यय घटित. ठीक आहे, प्रत्यय घटित. मी गावाला जात आहे. मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. बरोबर उत्तर आहे संयुक्त क्रियापद. ठीक आहे, जात आहे. बघा पुढील प्रश्न आहे, प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा पर्याय आहेत, कृतकर्म संकर प्रयोग, समापन भावे, नवीन कर्मणी का शक्य कर्मणी. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. तर हे वाक्य आहे नवीन कर्मणी प्रयोगाचे. बघा पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचाराचा अचूक पर्याय ओळखा. पर्याय आहेत, जीव टांगणीला लागणे, जीवास घोर लागणे, जीव मेटाकुटीसेने, जीव भांड्यात पडणे. तर वेगळा अर्थ असणारा वाक्प्रचार कोणता? पर्याय क्रमांक 4, जीव भांड्यात पडणे. बघा पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या उदाहरणातून कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेला योग्य पर्याय लिहा किंवा निवडा. तर कृदंत तत्पुरुष समासाची जी उदाहरणे आहेत ती कोणती आहेत? कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4, ग्रंथकार, कुंभकार, शेतकरी, कामकरी हे जे शब्द आहेत ते कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न, तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रिया विशेषण अव्यय कोणते? ठीक आहे, अधोरेखित
शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? साधित क्रियाविशेषण, सामासिक क्रियाविशेषण, सिद्ध क्रियाविशेषण की कालवाचक क्रियाविशेषण? तो कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? पर्याय क्रमांक 2 सामासिक क्रियाविशेषण अव्यय. पुढील प्रश्न, लवाद या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायामधून निवडा. कोणता अर्थ असेल लवादचा? स्वतःहून मध्यस्थी करणारा, लादला गेलेला मध्यस्थ, उभय पक्षांच्या सहमतीने नेमला गेलेला मध्यस्थ की एकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थ. लवाद या शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. उभय पक्षांच्या सहमतीने नेमला गेलेला मध्यस्थ याला लवाद असे म्हणतात. चंदन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. चंदन करणे. बरोबर उत्तर आहे नाश करणे. पुढील प्रश्न, नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली या वाक्याचा प्रयोग ओळखा. नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली या वाक्याचा प्रयोग कोणता? कृतकर्म संकर प्रयोग, कृतक भाव संकर प्रयोग, कर्मभाव संकर प्रयोग की भाव कर्तरी प्रयोग? कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 कर्मभाव संकर प्रयोग. बघा पुढचा प्रश्न आहे, समानार्थी म्हण ओळखा. जगात बुवा अन मनात कावा याशी मिळती जुळती म्हण कोणती? तोंड चिपळा आणि मनी वाकडा, तन खाई धन, ढोंग धतुरा हाती कटोरा, नाव देवाचे नि गाव पुजाऱ्याचे. कोणती म्हण ही समानार्थी आहे? पर्याय क्रमांक 1 तोंड चिपळा आणि मनी वाकडा. जगात बुवा अन मनात कावा या दोन्ही म्हणी समानार्थी आहेत. पुढील प्रश्न, समान अर्थाचा शब्द ओळखा. विमोचन. विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तो आहे मुक्ती. पर्याय क्रमांक 1 बरोबर. मुक्ती म्हणजेच विमोचन. पुढील प्रश्न आहे, शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. फौजे बरोबर असलेली अवांतर माणसे याला बाजार बुणगे असे म्हणतात. ठीक आहे, बाजार बुणगे. फौजे बरोबर असलेली अवांतर माणसे म्हणजेच बाजार बुणगे. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तुम्ही आता बाहेर जा हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ते आहे शुद्ध वाक्य. ठीक आहे, हे वाक्य जे आहे ते शुद्ध वाक्य या प्रकारातील आहे. पुढील प्रश्न, माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला या विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे? माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला. बरोबर उत्तर आहे लक्षणा. बघा पुढचा प्रश्न आहे, गडी गाय रानात गुरे घेऊन गेला आहे. वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो? कोणत्या प्रकारात येतो हा गाय रानात शब्द? सामासिक शब्द. ठीक आहे, सामासिक शब्द प्रकारात येतो गाय रानात. पुढील प्रश्न आहे, पर्यायी उत्तरातून खालील वाक्यातील लक्षार्थ ओळखा. तो कप पिऊन टाक. तो कप पिऊन टाकचा लक्षार्थ कोणता? आपल्याला समजला असेल चहा पी. बघा पुढील प्रश्न आहे, आज संपत्ती त्याजपाशी आहे या वाक्यातील मूळ उद्देश कोणते असं विचारलेलं आहे. मूळ उद्देश कोणता आहे? ते आहे संपत्ती. पर्याय क्रमांक 2 बरोबर. शेवटचा प्रश्न, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वी अव्यय कोणते? मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वी अव्यय कोणते? कोणते आहे? ते आहे परी. मित्रांनो, येथे 50 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला जर ही ऑनलाईन टेस्ट आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन प्रश्नसंचासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत इथेच थांबू.